चाळीसगावातील सर्वेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला हिरवा कंदील, वनविभागाची जमीन मंजूर। चाळीसगाव हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चाळीसगाव येथील श्रीक्षेत्र श्रावणतळे परिसरातील 750 वर्षे जुने सर्वेश्वर महादेव मंदिर आता नव्या तेजाने उजळणार आहे। आमदार मंगेश चव्हाण यांच्या 4 वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वनविभागाची जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। 11 ऑगस्ट रोजी महसूल आणि वन विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करून जमीन श्रीनाथ बाबा ट्रस्ट राजदेहरे यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत। गेल्या 10 वर्षांत राज्यात मंदिर ट्रस्टला वनजमीन मिळाल्याचे हे पहिलेच दुर्मिळ उदाहरण आहे असे सांगण्यात येत आहे। मंदिर परिसर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्याने जीर्णोद्धारात अनेक अडचणी येत होत्या। मात्र आमदार चव्हाण यांनी 8 जुलै 2021 रोजी केलेल्या भूमिपूजन सोहळ्यात हजारो शिवभक्तांना दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। श्रावण सोमवारी मिळाला महादेवाचा आशीर्वाद। वन जमीन मंजुरीची घोषणा होताच श्रावण महिन्यातील सोमवारी शिवभक्तांनी मंदिरात जल्लोष केला। घंटेचा नाद आणि हर हर महादेवच्या गजरात महादेवाची विशेष पूजा करण्यात आली। श्रावण सोमवारीच आणि श्रीसंत श्रीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर ही मंजुरी मिळाल्याने ही महादेवाचीच कृपा आहे अशी प्रतिक्रिया शिवभक्तांनी व्यक्त केली। या निर्णयाबद्दल त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले। यावेळी संत भोलेगिरी महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते। पर्यटन आणि रोजगाराला चालना। आमदार चव्हाण यांनी यापूर्वीच त्यांच्या निधीतून गंगाश्रम ते श्रावणतळे दरम्यान सुमारे 1 किलोमीटर लांबीचे डांबरीकरण पूर्ण केले आहे। यामुळे यात्रेकरूंना मंदिरात पोहोचणे सोपे झाले आहे। सर्वेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे परिसरातील पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। मोठा महादेव मंदिर, राजदेहरे किल्ला, श्रावणतळे धरण परिसर आणि गंगाश्रम यांसारखी ठिकाणे एकत्रितपणे भाविक व पर्यटकांना आकर्षित करतील। आमदार चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, श्रावण सोमवारी महादेवाचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे। हिंदुत्ववादी भाजपा महायुती सरकारमुळेच हे शक्य झाले आहे। हा जीर्णोद्धार केवळ मंदिराचा नाही, तर आपल्या संस्कृती, श्रद्धा आणि पर्यटन विकासाचा आहे। त्यांनी या कामासाठी सुरुवातीला पाठपुरावा करणारे दिवंगत अनिल नागरे यांचेही स्मरण केले।